नमस्कार सगळ्यांना. फौजी माही सेवा केंद्र या चॅनलवर तुमचं सगळ्याचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी असलेल्या सर्व योजना समजून घेणार आहोत. बघा, ह्या योजना बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र बिल्डिंग आणि अदर्स कन्स्ट्रक्शन वर्कर वेलफेअर बोर्ड मार्फत राबवले जातात. बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी ते आता आपण पाहणार आहोत. ज्यांचे वय 18 वर्ष ते 60 वर्षापर्यंत असेल ते बांधकाम कामगार, तसेच मागील 12 महिन्यात ज्यांनी किमान 90 दिवस बांधकाम केलेले असेल हे बांधकाम कामगार. बांधकाम कामगारांच्या नोंदीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत: आधार कार्ड, बँक पासबुक, 90 दिवस काम केलेले, कामाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर. नोंद पूर्ण झाल्यानंतर बांधकाम कामगारांना ओळखपत्र मिळते आणि तो सर्व योजनांसाठी पात्र होतो. तर बघा, आर्थिक सहाय्य योजना काय आहेत ते आता आपण पाहणार आहोत. कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळतो. नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते. अपघातात स्थायी अपंगत्व झाल्यास 2 लाख रुपये मिळतात. बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती यांच्या गंभीर आजार उपचारांसाठी 1 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते. तर बघा, आता आपण शिक्षण योजना काय आहेत ते पाहूया. बांधकाम कामगारांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी विविध योजना आहेत. इयत्ता 1 ते 7वी पर्यंत शिकत असलेल्या 2 पाल्यांसाठी वार्षिक 2,500 रुपये मिळतात. इयत्ता 8वी ते 10वी पर्यंत शिकत असलेल्या 2 पाल्यांसाठी वार्षिक 5,000 रुपये मिळतात. इयत्ता 11वी ते 12वी मध्ये शिकत असलेल्या पाल्यांसाठी 10,000 प्रतिवर्ष मिळतात. पदवीमध्ये शिकत असलेल्या पाल्यांसाठी 20,000 रुपये प्रतिवर्ष मिळतात. इंजिनिअरिंग किंवा वैद्यकीय कोर्ससाठी 60,000 ते 1 लाख पर्यंत रक्कम मिळते. मान्यताप्राप्त डिप्लोमासाठी 20,000 ते 25,000 रुपये मिळतात. तर बघा, विवाह सहाय्य योजना काय आहेत ते आता आपण पाहणार आहोत. नोंदणीकृत कामगार किंवा त्याच्या मुलीच्या विवाहासाठी 30,000 ते 51,000 पर्यंत अनुदान मिळते. तर बघा, आरोग्य योजना काय आहेत ते आता आपण पाहणार आहोत. गंभीर आजार उपचार सहाय्य मिळते. प्रसूती सहाय्य मिळते. वैद्यकीय खर्च परतावा मिळतो. आरोग्य तपासणी शिबिरे भरवली जातात. अपघात झाल्यास उपचार सहाय्य केले जाते. तर बघा, साहित्य वितरण योजना काय आहेत ते आता आपण पाहणार आहोत. आवश्यक साहित्य संच दिला जातो. गृहोपयोगी, आरोग्य व स्वच्छता साहित्य संच, सुरक्षा साहित्य संच इत्यादी संच दिले जातात. तर बघा, याच्यामध्ये गृह योजना काय आहेत ते आता आपण पाहणार आहोत. नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी गृह बांधकामासाठी 1.5 लाख पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. जर कामगाराला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मंजूर झालेले असल्यास 1 लाख रुपये अतिरिक्त सहाय्य मिळू शकते. दरवर्षी 90 दिवस कामाचा दाखला देऊन नूतनीकरण करणे आवश्यक आहे. ज्या बांधकाम कामगारांनी अजून नोंदणी केली नाही त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करण्यासाठी फौजी माही सेवा केंद्र देवंगरा यांच्याशी संपर्क करावा. नोंदणी नसल्यास कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. असे शासकीय व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.